हालेलुया, हालेलुया। याजक 7 वचन 12 ते 13। समय आला आहे, दिवस समीप आला आहे, विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पाहू, कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे। वचनेला विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जाणार नाही, कारण हे भाकीत त्या सर्व समूहाविषयीचे आहे। त्यातले काहीही चुकणार नाही, कोणीही आपल्या धर्माने आपल्या जीवितात बळकटी आणणार नाही। हालेलुया, 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 हालेलुया। पहा वचन काय सांगते, समय आला आहे, दिवस समीप आला आहे, विकत घेणारा आनंद न करो, विकणारा खेद न पाहू, कारण त्या सर्व समूहावर क्रोध येत आहे। पहा बायबल काय सांगते, समय जवळ आलेले, दिवस समीप आलेले, विकणारा आणि विकत घेणारा वचन सांगते आनंद न पाहू। आता बायबलमध्ये असं का म्हटलेलं आहे की विकत घेणारा आणि विकणारा सुद्धा खेद न पाहू, म्हणजे विकत घेणारा सुद्धा दुःखी आहे की महागाई वाढलेली आहे, आणि विकणारा सुद्धा कसं विकू तोही खेद न पाहू, म्हणजे तूही मात्र दुःखी होऊ नकोस। म्हणजे किंवा अशी परिस्थिती निर्माण होणार की विकणारा आणि विकत घेणारे दोघेही मात्र चिंतेमध्ये येणार की कसं विकायचं, की मात्र कसा व्यवसाय करायचा, कसा आता धंदा करायचा, महागाई वाढत चाललेली आहे, सर्व गोष्टीवर सर्व वस्तूवर भाव वाढत चाललेले आहे, आता मी व्यवसाय तरी कसा करू, किंवा विकत घेणारा पैसा एवढा आता मिळत नाही, कसं विकत घेऊ, सर्व गोष्टीवर भाव वाढलेले आहे, आता मला थोडक्यातच चालवावं लागणार आहे किंवा थोडकीच वापरावी लागणार आहे, आणि अशा अनेक प्रकारची चिंता विकणाऱ्यावर आणि विकत घेणाऱ्यामध्ये दोघांमध्ये निर्माण होणार। म्हणून बायबल सांगते ते आनंद न पाहो, आणि वचन काय सांगते पहा, पुढे वचन सांगते की कारण परमेश्वराचा क्रोध सर्व लोकांवर मात्र भडकलेला आहे, देवाचा क्रोध भडकलेला आहे, म्हणून विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जावायचा नाही। वचन काय सांगते, विकणारा जिवंत राहिला तरी तो विकलेल्या भूमीला परत जाणार नाही। काही विकणारा असू दे, तो व्यवसाय करणार आहे, धंदा करणार आहे, मात्र जे काही करणारा तो आहे तो विकलेल्या भूमीला परत जावायचा नाही, कारण ते सर्व त्याच्या हातून निष्ठून जाईल, निघून जाईल, कारण देवाचा मात्र क्रोध प्रत्येकावर भडकलेले आहे। पुढे बायबल सांगते तुम्ही आपल्या अधर्माने स्वतःच्या जीवितास बलकटी आणू शकत नाही, मजबूती आणू शकत नाही, तुमच्या अधर्मामुळे तुम्ही कमजोर, दुर्बल, अशक्त बनलेले आहेत, तुमची अधर्मे तुम्हाला सहाय्य करणार नाही, उलट तुम्हाला पाडणार आणि तुमचा नाश करणार। तर आता आपण बायबलद्वारे गोष्टी पाहू, जसे की बघा आता महागाई वाढत चाललेली आहे, अनेक वस्तू धान्यावर भाव वाढत चाललेले आहेत, हे बंद होणार, ते बंद होणार, अशा गोष्टी होणार, तशा होणार, किंवा जसं की लढाया चालू आहेत, युद्ध चालू आहेत, अनेक घटना घडत आहेत, अनेक गोष्टी घडत आहेत, तर बायबल या संबंधाने आपल्याला काय सांगते ते आपण पाहू। आता ज्या गोष्टी प्रथम घडत आहेत ते सर्व बायबलमध्ये अगोदरच लिहिलेले आहे, असं नाही की नवीनच काहीतरी घडत आहे किंवा नवीनच आता व्हायला लागलेलं आहे, असं नाही, हे बायबलमध्ये अगोदरच लिहून ठेवलेलं आहे, या सर्व गोष्टी बायबलमध्ये आहेत, या होणार असं लिहिलेलं आहे, आणि म्हणूनच ते होते, त्याला कोणी विरोध करू शकत नाही किंवा कोणी ते बंद करू शकत नाही। जे बायबलमध्ये लिहिले ते घडणारच, ते होणारच, किती काही करा ते होणार, ते घडणार, त्याला कोणी बंद करू शकत नाही, कोणी विरोध करू शकणार नाही, मात्र जे लिहिले ते होणारच। आणि हल्ली ते चालू आहे, आणि भले आता जे चालू आहे, भले काही दिवसांनी पुन्हा सर्व निवारण होईल, सर्व ठीकठाक चालेल, पुन्हा काही दिवस गेल्यानंतर परत ते चालू होईल। आताची जी स्थिती आहे किंवा आताचा जो कालावधी आहे, आताची जी वेळ आहे, ही वेळ अशी आहे की एकामागे एक संकट येतील, एकामागे एक समस्या येतील, आपल्याला वाटते हा आता सर्व शांत झालं, नीट झालं, लढाया थांबलं, आता व्यवस्थित चालेल, नाही, थोडे दिवस चालले तर परत ते काही ना काही चालू होईल, एखादं दुसरंच संकट सुरू होईल, एखादं दुसरीच काहीतरी समस्या निर्माण होईल, हे चालू राहणार, हे बंद पडणार नाही, एकामागे
घडत राहणार, कारण या सर्व गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यामुळे सर्व घटना घडणार, या सर्व गोष्टी घडणार. महागाई इतकी वाढत जाणार की मात्र काय खाऊ आणि काय नाही. उपवास करण्याची पाळी येणार, त्याग करण्याची पाळी येणार. खाण्याची इच्छा आहे पण नाही खाऊ शकत, नाही खरेदी करू शकत, कारण पैसा नाही. अनेक घटना वाढत जाणार. म्हणून बायबल सांगते विकत घेणारा विकणारा आनंद न पाहू. जसे की पहा, विकणारा आणि विकत घेणारा दोघांवर संकट येणार. विकत घेणारा, महागाई वाढलेली, एवढा पैसा नाही, पगार नाही, धंदा व्यवस्थित चालत नाही आणि एवढी महागाई वाढलेली, कसं विकत घेऊ. जिथे मात्र 4 वस्तू घ्यायच्या तिथे 2 वस्तू घेणार, 2 घ्यायच्या तिथे 1च घेणार आणि जपून मात्र हर एक वस्तू किंवा सामान वगैरे वापरणार, कारण महागाई वाढलेली आहे. विकणारा सुद्धा त्याला पण विकत घ्यावं लागते, किंवा तो जो व्यवसाय करतो त्यासाठी पण त्याला पैसा खर्च करावा लागतो. म्हणजे विकणारा पण संकटात येईल आणि विकत घेणारा पण संकटात येईल. त्यामुळे अनेक व्यवसाय बंद पडतील. अनेक व्यवसाय, अनेक व्यापार, अनेक बिझनेस, अनेक धंदे बंद पडतील, कारण या घटना हल्ली घडायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणून बायबल सांगते या सर्व गोष्टी घडणार, या सर्व गोष्टी एकामागे एक अशा घडायला सुरुवात होणार. आज अनेक लोक टेन्शनमध्ये आलेले आहेत, चिंतेमध्ये. कसं होईल आमच्या जीवनाचं, कसं होईल कुटुंबाचं, कसं होईल मुलाबालाचं. एवढी महागाई वाढत चालली, काय खायचं, काय प्यायचं, हे मिळत नाही, ते मिळत नाही. पैशाची कमतरता आहे, त्याच्या धंदाच व्यवस्थित चालत नाही, नीट नोकरी नाही. अनेकांच्या नोकऱ्या सुद्धा सुटत चाललेल्या आहेत, व्यवसाय बंद पडत चाललेले आहेत, नोकऱ्या सुटत चाललेल्या आहेत, अनेक घटना घडत चालल्या आहेत आणि यापुढे आणखीन भरपूर होणार आहे. भले आपल्याला वाटते की आता सर्व नीट झालं, आता सुरळीत चालले, थोड्या दिवसाने परत काही ना काही गडबड होणार. कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे हे घडणार, हे होणार, ज्याला कोणी रद्द करू शकत नाही आणि या सर्व गोष्टी एकामागे घडणारच. मग आता आपल्याला काय करायचंय, हे तर होणार, याला कोणी बंद करू शकत नाही, पण आपल्याला आता काय करायचं. तर आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाचं आहे प्रार्थना. पहा, जे परमेश्वरामध्ये जीवन जगतात, प्रभूचे नियम पाळतात, प्रभूची सेवा करतात, त्यांना चिंता करायची गरज नाही. बघा, लॉकडाऊनमध्ये लोकांचे मात्र नोकऱ्या सुटल्या, व्यवसाय बंद झाले, जाण्याचा प्रवास थांबला गेला, लोक घरात बसले, पैसा नाही, अन्न नाही, धान्य नाही, एकदम बिकट परिस्थिती आली. गरीब असो, श्रीमंत असो, सर्व कंगाळ झाले होते. अन्नधान्याची कमतरता. पण आपल्या केंद्रामध्ये आपण लॉकडाऊनमध्ये अनेकांना धान्य पुरवलं, अनेकांना म्हणजे पुष्कळ लोकांना आपण, पुष्कळ कुटुंबांना इथून धान्य दिलं. गरीब पण आले, श्रीमंत पण आले आणि अनेकांना धान्य पुरवलं. पण केंद्रात काही कमी पडलं का? किंवा जे प्रभूमध्ये जीवन जगत होते, प्रार्थनेमध्ये होते, वचनात होते, सेवेत होते, त्यांना काही कमी पडलं का? नाही, त्यांना परमेश्वर बरोबर सर्व पुरवत होता. उलट प्रभूच्या लोकांनी अनेकांना दानधर्म केला, परंतु प्रभूच्या लोकांना काही कमी पडलं नाही. अशी स्थिती. जे प्रभूमध्ये चालणार, वचनामध्ये चालणार, त्यांना काहीच कमी पडणार नाही. मग महागाई वाढो, लढाई सुरू हो या युद्ध असो, कोणती संकटे हो, कोणत्या पीडा उत्पन्न क्यों न होत, परंतु परमेश्वराच्या लोकांना परमेश्वरापासून संरक्षण मिळेल. प्रभूची उपस्थिती त्यांच्या जोडीला असणार, प्रभू त्यांना पुरवेल, पण त्यासाठी प्रार्थनेत राहायला हवं. आपण विचार करणार फक्त स्वार्थापुरता तेवढीच प्रार्थना घेतो, परत हाय तेच आहे, आपण आपल्या याला कामधंद्याला, आपल्या याच्या त्याच्या मागे फक्त देवासाठी फक्त थोड्या वेळा पुरता येतो, तर देव नाही सहाय्य करणार. जे खऱ्या मनाने प्रभूमध्ये सहभागी होते, प्रार्थनेमध्ये खऱ्या मनाने वाढत आहेत आणि परमेश्वराची सेवा विशेष करून करत आहेत, अशा लोकांना परमेश्वर सहाय्य करेल, अशा लोकांना परमेश्वर मदत करेल. पण ज्यांची प्रार्थना स्वार्थी आहे, फक्त यायचं म्हणून यायचं, एक ठरलेलं आहे, लोक काय बोलतील म्हणून येतो, अशा लोकांना परमेश्वर सहाय्य नाही करणार, अशा लोकांना परमेश्वर मदत नाही करणार. फक्त जे खऱ्या मनाने प्रभूच्या मागे लागलेले आहेत, प्रभूच्या सेवेत आहेत, त्यांनाच प्रभू मदत करेल, त्यांनाच प्रभू सहाय्य करेल. त्यांना टेन्शन, चिंता करण्याची
कारण प्रभूची उपस्थिती त्यांच्या जोडीला आहे. परंतु या घटना या पृथ्वीत घडत राहतील यासाठी आपल्याला प्रार्थना वाढवायची, परमेश्वरामध्ये वाढायचं आहे. कारण या घटना घडणार म्हणून बायबलमध्ये दिलेले आहे आणि होणारच. कसं एवढी महागाई वाढेल, इतकी महागाई वाढेल की लोकांकडे काही वेळेला खायला काही नसेल, नोकऱ्या जातील, व्यवसाय धंदे बंद पडतील आणि त्याच्यात महागाई. पैसा येईल कुठून की ज्या वस्तू खरेदी कराव्या म्हणून पैसा येण्याचा बंद होईल आणि इकडे महागाई वाढलेली आहे, वस्तू खरेदी करायला पैसा पाहिजे. आता पैसाच नाही तर खरेदी करणार कुठून, मग खाणार कसं. आणि या महागाईमुळे फार कठीण परिस्थिती निर्माण होईल. परमेश्वर काय म्हणतो बघा, ही महागाई का वाढेल, का मनुष्य मात्र चिंतातूर होऊन अन्न खाईल आणि भयभीत होऊन पाणी पिईल, मोजून तोलून भाकर खातील. हालेलुया. नाश करणार नाही, जिथे मात्र जास्त शिजवतं तेवढं तिथे थोडं शिजून खातील. सुरुवातीपासून सांगत आहे 3 चपात्या खातात 2च खा, थोडंसं कमी करा, थोडंसं कमी खा. सांगतात की नाही, थोडा त्याग करायला सुरुवात करा, नाश करू नका. कारण येणाऱ्या पुढच्या जीवनात या गोष्टी लागतील, येणाऱ्या पुढच्या वेळेत. आता सवय पडली तर पुढे त्या सवयीच्या द्वारे आपला फायदा होईल. एवढा बनवायचं काही घरामध्ये असं आहे की पुष्कळ बनवायचं आणि मग द्यायचं टाकून, नासाडी करण्याची सवय. जसं की अन्नाची किंमत नाही, पैशाची किंमत नाही, आहे ना भरपूर पैसा आहे, अन्न आहे, धान्य आहे, मग भरपूर बनवायचं आणि मग नाही संपलं का द्यायचं टाकून. म्हणजे काटकसर करू शकत नाही मनुष्य. पैसा पण व्यवस्थितरित्या मनुष्य वापरत नाही. जसं की मात्र आहे ना मग उधलपट्टी करायची, इकडे फिरायला जायचं, तिकडे फिरायला, किंवा ही वस्तू पाहिजे, ती वस्तू पाहिजे, किंवा मौज मजा, खाणे पिणे, अनेक गोष्टीमध्ये आज मनुष्य पैसा उधळीत आहे. पण येणाऱ्या पुढच्या वेळेत काय करणार. ब्रदर अनेकांना सांगतात पैसे व्यवस्थित वापरा, उधळपट्टी करू नका. प्रोग्राम, फंक्शन, लग्न, पिकनिक याच्यामध्ये पैसा घालू नका. थोडक्यात लग्न करा किंवा थोडक्यातच मात्र काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करा, सांभाळून ठेवा, नाहीतर येणाऱ्या पुढच्या दिवसात तुमच्याकडे काही नसणार. पण लोकांना काय वाटते, आता आहे ना भरपूर, पुढे पण आम्हाला भरपूर पैसा मिळेल, आणि म्हणून मनुष्य काय करायला लागलाय, उधळपट्टी करत आहे, कर्जबाजारी झालेलं आहे आणि उधळपट्टी करत आहे. वाटेल तिकडे हवा तितका पैसा मात्र उडवत आहे. पण नोकऱ्या जातील, धंदा बंद पडेल, पुढे काय करतील, येणारा पैसाच बंद होईल, मग काय खातील. आणि घडायला सुरुवात पण झालेली आहे. या गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे. म्हणून प्रत्येक गोष्टी व्यवस्थितरित्या वापरण्याचा प्रयत्न करा आणि गरिबांना मात्र दानधर्म करा. नासाडी करायचे त्यापेक्षा गरिबांना द्या, म्हणजे वेळेवर देव आपल्याला बरोबर देईल. इकडे तिकडे पैसा उडवायचा त्यापेक्षा गरिबाला खायला घाला, मग जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा परमेश्वर बरोबर वेळेवर आपल्याला देईल. पण आपण त्या अन्नाची कदर केली नाही, पैशाची कदर केली नाही आणि उधळपट्टी करून मात्र उडवलं तर देव देणार नाही, उलट आहे ते पण काढून घेईल, कारण आपण त्याची किंमत केली नाही म्हणून. पण जो गरिबाला देतो त्याला मात्र परमेश्वर आशीर्वादित करेल, त्याच्यावर मात्र परमेश्वराचा अनुग्रह असेल. तर बघा बायबल या संबंधाने आपल्याला काय सांगते. यजकेल या पुस्तकामध्ये 4 अध्याय परमेश्वर पित्याने यजकेलला अगोदरच या गोष्टी सांगितल्या की यरुशलेमेला वेढा पडणार आहे, म्हणजे शत्रू यरुशलेमेला घेरतील, आणि म्हणून तू यरुशलेमेला वेढा पडलेले असं एक चित्र रेखाट. तू एका विटेवर ते चित्र काढ की संपूर्ण यरुशलेमेला वेढा पडलेले आहे आणि टक्कर देणारी यंत्रे आहेत, म्हणजे लढाई चालू आहे. आणि या सर्व प्रकारची चित्रे त्याला काढायला सांगितली आणि त्याने एका विटेवर ही सारी चित्रे काढली. त्यानंतर परमेश्वर पित्याने यजकेलला काही नियम दिले की तुला कशा प्रकारचा त्याग करायचा आहे, या कुशीवर मात्र तुला झोपायचं आहे, त्या कुशीवर झोपायचं आहे, आणि त्याग त्याला दिला की तुला एक त्याग करायचा आहे. पुढे देवाने त्याला जेवणाबाबतीत दिलं की तुला एवढं जेवण खायचंय का, अशासाठी की अशी वेळ येईल की इस्रायल लोक मोजून तोलून वजन करून भाकर खातील, चिंता दूर होऊन भाकर खातील आणि भयभीत होऊन पाणी
नक्की. मग तुला जे सांगतो ते तू कर, कारण पुढे ही गोष्ट घडणार आहे. तर परमेश्वर पित्याने यचकेलला काय सांगितलं? त्याला केवढं अन्न खायला सांगितलं बघा. देव पित्याने यचकेलला म्हटले की तू केवढं अन्न खाशील? 20 शकेल अन्न. 20 शकेल अन्न तू दिवसातून थोडे थोडे खा. संपूर्ण दिवसात तुला 20 शकेलच अन्न खायचंय आणि ते पण थोडं थोडं खायचं मधून मधून. त्याला त्याग करायला लावला, म्हणजे पुढे तुला त्याग होईल. कारण इस्रायल लोकांची परिस्थिती मी करणार आहे. तर तू दिवसाला 20 शकेल अन्न. 20 शकेल अन्न केवढं? 1 शकेल म्हणजे 11.5 ग्रॅम. 11.5 किंवा 12 ग्रॅम. बघा, पूर्वी 12 ग्रॅम होतं 1 तोला, आता 10 ग्रॅम झालं. तर ही पूर्वी बायबलचे नियम होते. 11.5 ते 12 ग्रॅम म्हणजे 1 तोला. तर 11.5 किंवा 12 ग्रॅमचं एक नाणं म्हणजे 1 शकेल. तर आता 20 शकेल म्हणजे 230 ग्रॅम किंवा 240 ग्रॅम. आता 230 किंवा 240 ग्रॅम जेवण परमेश्वर पित्याने यचकेलला म्हटलं, एवढं जेवण तुला दिवसातून थोडं 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 खायचंय. केवढं आहे? 230 ते 240 ग्रॅम, पाव किलोपेक्षा कमी. पाव किलोला केवढं येते? 250 ग्रॅम ना. हालेलुया. तर आता इथे पाव किलोपेक्षा थोडंसं कमी, म्हणजे एवढंसंच असेल पाव किलोला. तर आता एवढंसं जेवण म्हणजे आसपास पाहिलं तर 7-8 घास किंवा 10-12 घास जेवणाचे येतील. तेवढे पण नाही, कमी. आणि ते घास जेवण थोडं थोडं खायचंय दिवसाला तुला. आपण जेवतो कधी? जेवण वजन केले का आपण केवढं एक वेळेला खातो? कधी वजन केले का? नसेल केलं तर आता नक्की करून बघा. नक्की याच्यावर प्रयोग करा की मी दिवसाला किती खातो. सकाळी मला किती लागते, दुपारी किती लागते, संध्याकाळी केवढं, रात्री केवढं, मी संपूर्ण दिवसात केवढं खातो, तेवढं वजन करा की किती किलो माझ्या पोटात जाते. हालेलुया, हालेलुया. आता यचकेलला पाव किलोपेक्षा कमी दिवसाला खायला सांगितलं. एका मनुष्य 2, 3, 4, 5 किलो, अगदी 10 किलो पर्यंत सुद्धा दिवसाला खातो. हालेलुया. आता तांदूळ 1 किलो आणल्या, परंतु ते शिजवल्यानंतर किती किलो होतील? 1 किलो तांदूळ निदान 3 किलो तरी आसपास उतरतील. 2-3 किलो उतरतील तांदूळ, जास्त होतील, म्हणजे त्याचं भात होईल असं. तर आता शिजवलेला भात यचकेलला फक्त पाव किलोपेक्षा कमी खायचंय. आणि आपण किती खातो एका दिवसाला? 2, 3, 4, 5, 10, 15 किलो खातात. काही लोक खातातच, गिरणी चालूच असते. परंतु यचकेलने एवढंच खायचं म्हणून परमेश्वराने त्याला म्हटलं, आणि तो तेवढंच खात होता. अगदी 1 दिवस, 2 दिवस, 1 महिना, 2 महिना नाही, आसपास 1.25 वर्ष, 14 महिन्यापर्यंत. हालेलुया. 14 महिन्यापर्यंत तू तेवढं जेवण खात होता, पाव किलोपेक्षा कमी. पुढे मात्र परमेश्वराने त्याला म्हटलं, पाणी केवढं प्यायचं बघा. त्याला पाणी पिण्याची आज्ञा केली. एक षष्टांगहीन. हे षष्टांगहीन म्हणजे केवढं पाणी झालं? 667 मिली, म्हणजे 650 पेक्षा थोडंसं जास्त मिली. तेवढं मिली पाणी एका दिवसाला थोडं थोडं प्यायचं. म्हणजे अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त आणि पाऊण लिटरपेक्षा थोडं कमी. हालेलुया, हालेलुया. एवढंच पाणी, अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त आणि पाऊण लिटरपेक्षा थोडं कमी. एवढंच पाणी त्याने संपूर्ण दिवसाला थोडं थोडं प्यायचं. आपण 1 लिटरची, आता गरमी आहे ना, तहान लागते, पाऊण लिटर 1 लिटर एका घटक्यातच संपवतील. गडागडागडा पिऊन टाकतील एकाच वेळेला. जे यचकेलला संपूर्ण दिवसात पाणी प्यायला सांगितले, आपण ते एकाच वेळेला पिऊन टाकतील की नाही? आता गरमीच्या वेळेला तर जास्त पितील. हालेलुया. आणि तेवढंच पाणी प्यायचं. त्या करायला यचकेलला शिकवलं परमेश्वराने, म्हणजे तुला सवय पडेल. आणि ही गोष्ट परमेश्वर पित्याने म्हटलं, मी इस्रायल लोकांना लागू करेन त्यांच्या धर्मामुळे. म्हणजे लोक वजन करून जेवण खातील आणि मापून पाणी पितील, थोडं थोडं खातील. कारण मी भाकरीचा आधार तोडेन आणि पाण्याचा आधार तोडेन. लोकांना खायला अन्न नसेल आणि पिण्यासाठी पाणी नसेल, मी लोकांचा आधार तोडेन. म्हणून बायबल सांगते यचकेल्या पुस्तकात 12 ते 19 वचना, लोक चिंता करून अन्न खातील
कारण प्रभू म्हणतो, मी त्यांच्या अन्नाचा आणि पाण्याचा आधार तोडून टाकीन. त्यामुळे लोक वजून करून थोडं खातील, नाश करणार नाही. कारण खायला काही नसणार, घरात तेवढं अन्न नसणार. जेव्हा भरपूर असते, पैसा आहे, खायला आहे, मग उधलपट्टी, मग नाश झाला तरी चालेल, फेकावं लागलं तरी चालेल. पण जेव्हा काही नसते ना, तेव्हा कळते की हा आता एवढंच आहे, एवढं तर सांभाळावं लागेल. परंतु आता अशीच परिस्थिती येणार आहे की लोकांकडे अन्नधान्यांची कमतरता असणार, पैशाची कमतरता असणार, अनेक व्यवसाय बंद पडणार आहेत, अनेक घटना घडणार आहेत आणि घडत जाणार. आता काही थांबणार नाही, एकामागे एक या सर्व गोष्टी घडत जाणार. म्हणून परमेश्वरामध्ये वाढा आणि प्रत्येक वस्तूची किंमत करा. तर परमेश्वराचा अनुग्रह, तर परमेश्वराचा आशीर्वाद आपल्या प्रत्येकांवर असणार. कारण देवाचा क्रोध भडकलेला आहे माणसावर. कारण मनुष्य देवाचे नियम पाळत नाही. कोणताही मनुष्य अधर्माने स्वतःला बलकटी आणू शकत नाही. उलट तो कमजोर बनत जाणार, कमजोर बनत जाणार आणि स्वतः आपलं जीवन नष्ट बनवत जाणार, अधर्मामुळे, पापामुळे, वाईटामुळे. कारण देवाला कोणी वेळ देत नाही हल्ली. मनुष्य खाण्यात पिण्यात, मोज मजात, नाच तमाश, इकडे चालला तिकडे चालला, इकडे फिरायला तिकडे फिरायला, सर्व याच्याच मागे मनुष्य लागलेले आहे. देवासाठी कोणी वेळ काढत नाही, मनापासून येऊन कोणी प्रार्थना करत नाही, परमेश्वराच्या सेवेत कोणी हातभार लावण्याचा प्रयत्न करत नाही. मग देव तरी काय करेल? परमेश्वर तरी किती सहन करेल? कारण मनुष्य देवाला वेळच देत नाही, देवाचे वचनच पाळत नाही, नियमच पाळत नाही. जे खाऊन पिऊन सुखी आहेत ना, ते सुद्धा मात्र दुर्बल बनतील, गरीब बनतील. लॉकडाऊन मधली आपली गोष्ट ठाऊकच आहे. श्रीमंत लोकांकडे सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांच्या घरात सुद्धा खायला नव्हतं. गरीबाकडे तर नव्हतं, पण श्रीमंताकडे सुद्धा नव्हतं. श्रीमंत लोकांची परिस्थिती गरिबी झाली होती, त्यांच्याकडे सुद्धा अन्नधान्य नव्हतं, नोकऱ्या सुटल्या होत्या, व्यवसाय बंद पडले होते. अनेक बिकट परिस्थिती अनेक कुटुंबामध्ये निर्माण झाली होती. आपण त्या अनुभवातून आलेले आहोत अनेक लोक. मग विचार करा, आता त्या परिस्थितीपेक्षा आता आणखीन भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे, आणखीन कठीण परिस्थिती निर्माण होईल. सांगा, सर्व सुरळीत झालं, परत काही ना काही अडथळे येणार म्हणजे येणार. कारण बायबलमध्ये दिले. म्हणून परमेश्वराला भिवून वागा, देवाच्या राज्यात चालण्याचा प्रयत्न करा, परमेश्वराच्या वचनात वाढण्याचा प्रयत्न करा. ही वेळ आहे परमेश्वरामध्ये वाढण्याची, देवाचे नियम आणि आज्ञा पाळण्याची. कोणती घटना कधी घडेल, काय होईल, काहीच कोणी सांगू शकत नाही. कारण आपण सर्वजण शेवटच्या दिवसात आहोत, प्रभू येशू येण्याच्या दिवसात आपण आहोत. म्हणून परमेश्वराच्या मार्गात चालायचं आहे. बायबल काय सांगते पहा, पुढे वचन सांगते, महागाई मुळे काय घटना घडू शकतात. 1-2 राज्यामध्ये 6:24-33 आणि 7:1-20. 2 राज्ये 6:24-33 आणि 7:1-20. बायबल तिकडे काय सांगते पहा, ज्या शम्रोनाला वेढा पडला होता, लढाई चालू होती, युद्ध चालू होते, शत्रूने घेरलं होतं शम्रोन. त्यामुळे शम्रोनातले लोक घरातून बाहेर उतरू शकत नव्हते, ना आपला व्यवसाय करू शकत होते, ना आपला धंदा करू शकत होते, ना शेती करू शकत होते, काहीच नाही. बघा, जेव्हा काही देशांमध्ये, समजा आता भारतामध्ये लढाई नाही, पण दुसऱ्या देशामध्ये लढाई चालू आहे, आपल्याला ठाऊकच आहे की अनेक देशामध्ये, इराण, दुबई, रशिया किंवा अमेरिका किंवा अनेक देशामध्ये लढाई चालू आहे. त्या लढाईचा मात्र जो असर आहे, परिणाम, तो फक्त त्या देशावर नाही, या जगात अनेक देशावर त्याचा परिणाम होत आहे. कसा पहा, जसे की आपल्या भारतात जी उगवत आहे, पिकत आहे, की धान्य असू दे, भाजीपाला किंवा इतर साहित्य, ते आपल्या भारतातून दुसऱ्या देशात जाते. ते जायचं आता बंद झाले, किंवा दुसऱ्या देशातून आपल्या भारतात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत ते येण्याच्या बंद झालेल्या आहेत. देशादेशाचे व्यवहार कसे चालतात, या देशात जे पिकते ते दुसऱ्या देशात जाते आणि या देशाला जी वस्तू हवी आहे ती दुसऱ्या देशात पिकते आणि त्या देशातूनही ती येते. परंतु लढायामुळे, युद्धामुळे या गोष्टी बंद झालेल्या आहेत. म्हणजे भले काही देशात लढाया चालू आहेत, पण त्याचा परिणाम जगात असलेल्या सर्व देशांवर मात्र होते. हालेलुया, हालेलुया. सर्व देशावर त्याचा परिणाम होते. आणि वचन काय सांगते, वेढा पडलेले शम्रोनला, म्हणजे जो लढाया चालू होतात, युद्ध चालू होतात, शत्रू सेना घडतात,
घेरते, जेव्हा एखादं नगर, एखादा देश, एखादा प्रांत, तेव्हा त्या ठिकाणी महागाई वाढते. कारण येणारा जाणारे जे व्यवसाय व्यापार जे असतात, म्हणजे माल जो असतो येणारा जाणारा तो थांबतो, व्यापार थांबतात, व्यवसाय थांबतात. त्यामुळे धंद्यावर, बिझनेसवर, सर्वांवर परिणाम होतो आणि त्यामुळे मग महागाई वाढते. हालेलुया. संपूर्णात अशीच गोष्ट घडली होती आणि त्यामुळे महागाई वाढली गेली. आणि या महागाईचा परिणाम इतका भयंकर झाला की बायबल सांगते ही महागाई म्हणजे त्यावेळी गाढवाच्या एका मुंडक्याला 80 रुपये. गाढवाचं एक डोकं मुंडकं किती रुपयाला? 80 रुपयाला. मग गाढवाची किंमत काय असेल? त्यावेळेला 80 रुपये गाढवाच्या मुंडक्याची किंमत. आता 8 लाख सांगितलं तरी खरं आहे. गाढव्याचं डोकं, मग गाढव किती लाखाचं आहे? हालेलुया. कबुतराची विष्ठा पावशेर 5 रुपयाला. हल्ली कोणी विचारत नाही तिला. कबुतराने काही घाण करू नये मग त्यांना उभे पण करत नाही, हकलून लावतात, उडून लावतात. त्यावेळी कबुतराची विष्ठा पण विकली जात होती आणि ते पण 5 रुपयाला. आता त्याची किंमत निदान 5 लाख तरी असेल. हालेलुया. किंवा मात्र 50,000, 1 लाख तरी त्याचे असेल. म्हणजे जर त्या हिसाबाने पाहिलं तर त्या महागाईच्या हिसाबाने. आता तो कोणच नाही त्याला विचारत, पण महागाईच्या हिसाबाने. तर आता इकडे काय असतं, एवढी महागाई वाढली होती की गाढव्याच्या मुंडकाला 80 रुपये आणि त्यावेळेचे लोकांची दिवसाची किंवा महिन्याची कमाई 1 रुपया. काय खाणार? व्यवसाय बंद, धंदा बंद, शेती करू शकत नाही, घरातून बाहेर उतरवू शकत नाही, पैसा नाही, खायला अन्न नाही, काय विकत घेणार, काय खाणार? तर त्यावेळी इतकी महागाई वाढली की महागाईमुळे बघा कोणती परिस्थिती निर्माण झाली. 2 बाया राजाकडे आल्या आणि 2 बाया राजाकडे आल्या आणि राजाला आवाज देत आहेत की आमचा न्याय करा. राजा म्हणतो कुठून न्याय करू? द्राक्ष मलातून की द्राक्ष कुंडातून, खल्यातून न्याय करू की द्राक्ष कुंडातून न्याय करू? मी कुठून न्याय करू? ना धान्य मिळत, ना द्राक्षरस मिळत, काहीच नाही मिळत, कसा करू न्याय मी? सर्व संपले. तेव्हा त्या स्त्रिया म्हणतात, एक स्त्री म्हणते महाराज की महागाई वाढल्यामुळे, खायला काही नसल्यामुळे काल आम्ही हिचा मुलगा शिजवून खाला. काल माझा मुलगा आम्ही शिजवून खाला, आज हिचा मुलगा मागितला तर हिने लपून ठेवला. ही गोष्ट ऐकताच राजाने आपली वस्त्र फाडली, आक्रोश करू लागला की काय करू आता? एवढी महागाई वाढली, खायला काही नाही, म्हणून स्त्रिया मुलांना, स्वतःच्या मुलांना शिजवून खायला लागलेले आहेत. हालेलुया. हालेलुया. तेव्हा राजा क्रोधिष्ठ झाला आणि राजा म्हणत हे सर्व त्या अलिशा संदिष्ट मुले होते. तो आहे ना देशात, मग का नाही देशासाठी प्रार्थना करत? बघा अनेक वेळेला देशामध्ये संकट येतात, मग संदिष्ट सेवक आहेत, ती प्रार्थना का नाही करत? देव आहे कुठे? काय सर्व चाललेलं आहे? काय मनुष्य देवाचे नियम पाळतो? मनुष्य देवाच्या आज्ञा पाळतो? आता आरोप कुठे आला? देवाच्या सेवकावर की तू आहे ना, मग प्रार्थना का नाही करत? देशावरले संकट का नाही टळत? परंतु ही पीडा आली होती इस्रायलच्या राजांच्या पापामुळे आणि लोकांच्या अधर्मामुळे. पण मध्ये कोणाला पाडतात? देवाच्या सेवकाला. तेव्हा इस्रायलच्या राजाला एवढा राग आला की जा अलिशा संदेशला पकडा. तेव्हा इस्रायलच्या राजाने आपले सेवक पाठवले. अलिशा संदेश आपल्या लोकांबरोबर बसला होता. बसताना म्हटलं की पहा, त्या दुष्ट माणसाने मला पकडण्यासाठी माणसं पाठवल्यात आणि त्याच्या मागे त्याची पण चाहूल मला ऐकायला येते, त्याच्या पावलांचा पण आवाज येते मला. इतक्यात राजा पण तिथे आला. तेव्हा अलिशा संदेश म्हणतो उद्या या सुमारास 1 शेकेलास, तो काय म्हणतो? उद्या या सुमारामध्ये 1 शेकेलमध्ये मात्र 1 मापे सपीठ आणि 2 मापे सातू मिळतील. काय म्हणतो अलिशा संदेष्टा? उद्या याच वेळे 1 शेकेलामध्ये 1 मापे सपीठ, 1 मापे म्हणजे 1 मनभर सपीठ पीठ मिळेल, मैदा मिळेल, 1 मनभर 1 शेकेलमध्ये 11.5 ते 12 ग्रॅमच्या नाण्यात मात्र 1 मनभर पीठ मिळेल उद्या. आणि 1 शेकेलामध्ये 2 मापे सातू, 2 मनभर सातू मिळेल. हालेलुया. अर्धी गोण, 1 गोण एवढं मात्र सपीठ मिळेल आणि सातू मिळेल 1 शेकेलमध्ये. आपलं नाणं वजन करा.
1 रुपयाचं नाण्याचं ग्राम किती आहे? 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाचं नाणं आपल्याकडे आहेत ना, ते जास्त ग्रॅम आहे त्याचं. म्हणजे आता 1 रुपयाच्या नाण्याचं आपण वजन केलं, किती ग्रॅम आहे बघा? 2 रुपये किंवा 5 रुपये किंवा 10 रुपये, ते जास्त ग्रॅम उतरेल. पण हे 11.5 ते 12 ग्रॅमचं एक नाणं, छोटंसं नाणं, ते म्हणजे आत्ताचं पाहिलं तर 1 रुपयापेक्षा कमी आपल्या वेळेला. समज 1 रुपया पकडा, म्हणजे 1 रुपयाला 1 मनभर पीठ आणि 1 रुपयाला 2 मनभर सातू. हालेलुया. त्या वजनाचे पैसे होते, वजनावर असायचे ते. म्हणजे 1 रुपयाला 1 मनभर सपीठ. अर्धी कोण पीठ देईल का 1 रुपयाला? देईल का? एक संपूर्ण गोल सातू 1 रुपयाला कोण देईल का? नाही देणार. पण तेव्हा तेवढी स्वस्ताई होईल ही अलिशा संदेष्टाने म्हटलं. आणि पहा वचन काय संधी पुढे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला मात्र राजा ज्या सरदाराच्या हातात टेकला होता, तो सरदार काय म्हणतो की देवाने आकाशाची द्वारे, आकाशाची कपाटे जरी उघडली तरी असा प्रकार घडणार नाही, असा प्रकार घडणार नाही. तेव्हा अलिशा संदेष्टा म्हणतो हे घडेल, हे देवाचं वचन आहे, तू वचनावर विश्वास ठेवला नाही म्हणून हे पाहायला जिवंत राहणार नाही. हे घडेल पण हे पाहायला तू जिवंत राहणार नाही. आणि खरोखर अलिशा संदेश बघा, इस्रायलचा राजा म्हणत होता की अलिशा संदेश आहे ना, का प्रार्थना करत नाही. पण जेव्हा त्याने प्रार्थना केली, एका रात्रीत चमत्कार घडला, देशाचा ताबडतोब बदल. बघा काय झालं. त्या रात्री परमेश्वराने आकाशातून गर्जना केली, लढाई, युद्ध, घोड्यांचा आवाज काढला आणि या आवाजामुळे अरामी लोकांची सेना म्हणजे शत्रूची सेना ही घाबरली. त्यांना वाटलं की इस्रायलच्या राजाने इतर राजांची मदत घेतलेली आहे आणि आता आपल्यावर ते चढाई करून येत आहे. म्हणून ते इतके घाबरले की आपलं धन संपत्ती, खाणं पिणं, धान्य सर्व काही सोडून, गुरे ढोरे सेटलमेंट सोडून पळ काढला. त्यांनी निघून गेले, थांबले नाही. त्यावेळेला 4 कोडी माणसं होती इस्रायलातली. त्यांनी विचार केला, त्यांनाही माहिती नाही पण त्यांनी विचार केला ते नगरात असताना की इकडे पण मरण आहे, तिकडे पण मरण आहे, खायला तर काहीच मिळत नाही, इकडे पण खाण्याविना आपण मरणार तरी काम करू, आपण नगराच्या बाहेर त्या शत्रूकडे जाऊ, त्याने आपल्याला जिवंत ठेवलं तर आपण जिवंत राहू, त्याने मारून टाकलं तर आपण मरू, कारण इकडे पण मरण तिकडे पण मरण आहे. म्हणून ही 4 कोडी माणसे त्या शत्रूच्या सैन्याकडे जायला निघाली. जेव्हा ती 4 माणसे तिकडे गेली, पाहता तर काय धान्याचा साठा आहे, धान्य सोने दागिने सर्व टाकून दिलेले आहे आणि मात्र शत्रू कोणच नाही. त्यांनी पाहिले की शत्रू सर्व निघून गेलेत, पळून गेलेले. तेव्हा त्याने खायचं तेवढं खाल्लं, लपवायचं तेवढं लपवलं, धान्य सोने दागिने जे काही रुपये पैसा मिळाला त्याने लपून ठेवलं आणि परत विचार करू लागले, आज शुभवर्तमान सांगण्याचा दिवस आहे, चला नगरात ही गोष्ट सकाळ होताना माहिती पडेल आणि आपण न सांगितलं तर आपण दंडास पात्र ठरू. तेव्हा ते नगरात आले आणि नगरात येऊन म्हणत आहे की शत्रू निघून गेलेले सर्व धान्य सोडून, तर चला लूट करा. पण ऐकायला कोणी तयार नाही. त्यांना वाटलं की मात्र कदाचित शत्रू लपून बसले असतील की आपण कधी बाहेर पडतो, मग आपल्याला चढाई करायची, आपल्याला मारायचं आणि आपलं आहे ते पण लुटायचं. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. तेव्हा राजाने म्हटलं एक काम करा, आपल्या नगरात 5 घोडे, जे घोडे शिल्लक राहिल्यात त्याच्यातले 5 घोडे घ्या आणि जाऊन पहा, मग वाचले तर वाचले, मेले तर मेले, इतरांसारखे मेले तर इतरांसारखी त्यांची दशा होईल. आणि मग ते 5 घोडे आणि 5 घोडेस्वार त्याच्यावर बसून निघाले आणि जाऊन पाहतं तर एक खरोखर धान्याचं साठा आहे, शत्रू निघून गेलेले आहे, विपुल संपत्ती आहे. त्या नगरातल्या लोकांना कळवलं आणि मग नगर निघालं लुटायला. सर्व धान्य किंवा धन संपत्ती, पैसा, गुरेढोर जे काय होतं सर्व त्यांनी विपुल जमा केलं, पाहिजे तेवढं जमा केलं. आणि लोकांची एवढी गर्दी जमली की जो सरदार म्हणत होता की मात्र आकाश कपाटे जरी उघडली तरी असा प्रकार घडणार नाही, तो सरदार जेव्हा तिथून पाहायला जात होता, लोकांची गर्दी एवढी होती की त्या लोकांच्या पायाखाली तो सापडला, गर्दीमध्ये सापडला आणि मरण पावला. तो पाहू पण शकला नाही. अलिशा संदेष्टाने म्हटलं होतं हा प्रकार घडेल पण पाहायला तू जिवंत नसशील, आणि मात्र तू मरण पावला. आणि मग मात्र लोकांनी एवढं धान्य गोळा केलं, शत्रू तर निघून गेले, मग सर्व मोकळीक झाली, आझादी झाली, स्वातंत्र्य मिळालं आणि धन पण सापडलं, खायला प्यायला धान्य सर्व विपुल प्रमाणात. आणि मग खरोखर दुसऱ्या दिवशी 1 मापे सपीठ, एक मापे म्हणजे
वचन घडवलं. हालेलुया, हालेलुया. म्हणजे अशा परिस्थितीत आपल्याला प्रार्थनेची गरज आहे, अशा परिस्थितीत आपल्याला वचनाची गरज आहे, तर परमेश्वर आपल्याला मदत करेल. प्रार्थना नाही, वचन नाही, परमेश्वर नाही, तर परमेश्वर कसं आपल्याला सहाय्य करेल? कारण अनेक घटना घडत जातील, अनेक गोष्टी घडतील. काही काना मात्र असं वाटते मज्जा म्हणून किंवा मात्र एक थट्टा म्हणून, असं थोडं होईल, असं थोडं घडेल. काही गोष्टी त्याला सांगितले का पटत नाही, असं थोडं घडणार आहे, असं थोडं होणार आहे. परंतु हे घडायला लागलेलं आहे, हे व्हायला लागलेलं आहे आणि आणखीन भयंकर पुढे होणार आहे. सावध असा, परमेश्वरामध्ये वाढा, परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करा, प्रभूच्या नियमात चालण्याचा प्रयत्न करा. म्हणजे परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल, परमेश्वर आपली बंधने तोडेल. जर काय आपण प्रभूमध्ये वाढणार तर, जर काय आपण प्रभूमध्ये जीवन जगणार तर, प्रभूच्या वचनात, प्रभूच्या नियमात चालणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली सर्व बंधने तोडणार. बायबल सांगते अनुवाद 28 अध्याय 47 ते 57 वचनात, सर्व गोष्टीची समृद्धी असताना, तू खाऊन पिऊन सुखी आहे, तुझा धंदा चालत आहे, तुझ्याकडे पैसा आहे, सर्व व्यवस्थित आहे, आणि सर्व गोष्टीची समृद्धी असताना जर तू खऱ्या मनाने परमेश्वराची सेवा केली नाही, तू देवाच्या कार्यात हातभार लावला नाही, तर परमेश्वर म्हणतो मी तुझा नाश करीन, तुझ्यावर असे संकट आणेन की शत्रू तुला वेढा घालतील आणि मग तुला अन्नधान्यांची वाण पडेल, तुझ्याकडे खायला प्यायला काही नसणार. आणि अशी परिस्थिती निर्माण होईल की तुझ्यातले पुरुष आपल्या बायकोकडे, आपल्या मुलांकडे निष्ठुर दृष्टीने पाहतील आणि आपल्या बायकोला, आपल्या मुलाला पण खातील. तुझ्यातल्या स्त्रिया निष्ठुर दृष्टीने आपल्या नवऱ्याकडे, मुलांकडे पाहतील आणि गुप्तपणे आपल्या मुला बालाला पण त्या खातील. अशी परिस्थिती मी तुझ्यात निर्माण करेन, अन्नधान्यांची मी वाण पाडेन आणि तुला खायला काही नसेल, कारण सर्व गोष्टीची समृद्धी असताना तू माझी सेवा केली नाही. म्हणजे प्रभू म्हणतो मी का तुझ्यामध्ये मागेन दुष्काळाने, तू माझी सेवा न केल्यामुळे. तुला मी सर्व दिलं होतं, धंदा दिला, व्यवसाय दिला, पैसा दिला, खायला प्यायला दिलं, समृद्धी दिली, पण नाही बोलायलास तू माझ्याकडे, नाही बोलालीस तू माझ्याकडे, नाही केली तू माझी सेवा, तर आता मी सर्व काढून घेईन आणि एवढी महागाई वाढवी तुझ्या जीवनात, असा दुष्काळ आणेन की तुला खायला काही नसेल, तू स्वतःच्या मुलांना खाशील. हालेलुया, हालेलुया. जर देवाची सेवा नाही केली तर. म्हणून प्रमाण तू वेळ आहे परमेश्वराची सेवा करण्याची, देवाच्या मागे लागण्याची, देवाचे नियम पाळण्याची, देवाच्या आज्ञा पाळण्याची वेळ आहे. जर असं आपण करणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणं, परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करणं. जर आपण देवाच्या सेवेत, देवाच्या कार्यात आणि देवाच्या वचनात वाढणार तर. पुढे बायबल काय सांगते बघा, कोरिन्थीकरास पहिले पत्र 7 अध्याय 30 ते 31 वचनात. तर वचन काय सांगते, जे रडतात त्याने रडत नसल्यासारखे, जे आनंद करीतात त्याने आनंद करीत नसल्यासारखे, जे विकत घेतात त्याने आपल्याजवळ काही नसल्यासारखे, आणि जे या जगाचा उपयोग करतात त्याने त्याचा उपयोग पूर्णपणे करीत नसल्यासारखे असावे, कारण या जगाचे बाह्य स्वरूप लयात जाते. काय सांगते, जे रडतात त्याने रडत नसल्यासारखे, जे आनंद करतात त्याने आनंद करत नसल्यासारखे असावे, आणि जे विकत घेतात त्याने आपल्याजवळ काही नसल्यासारखे असावे, की आपल्याकडे काहीच मिळत नाही. आता विकत घेणाऱ्या लोकांची परिस्थिती कमजोर होणार आहे, कारण मागे तर आता वाढलेली आहे. बायबलमध्ये अगोदर लिहिलेलं आहे. वचन सांगते जो या जगाचा उपयोग येते त्याने पूर्णपणे या जगाचा उपयोग पण घेऊ नये, जगाच्या मागे पण लागू नये, जगाच्या मोह मायाच्या मागे लागू नये, कारण जगाचं बाह्य स्वरूप लयात जात आहे, जगाचं स्वरूप नष्ट होत आहे. बघा समा, अनेक ठिकाणी बॉम्ब वगैरे टाकायला लावलेले आहेत, अनेक ठिकाणी नष्ट व्हायला लागलेले आहेत, चांगले चांगले हॉटेल की चांगल्या ठिकाण नष्ट व्हायला लागलेले बॉम्बस्फोटद्वारे, अनेक ठिकाण भस्म व्हायला लागले, जळून नष्ट व्हायला लागलेले आहेत. बायबल सांगते जगाचे जे स्वरूप आहे, सौंदर्य आहे, लयात चाललेले, नष्ट होत चाललेले. का तुम्ही जगाच्या मागे लागता? ही वेळ तीच आहे. ज्या घटना आता घडत आहे त्यावरून समजा की प्रभू येशू येण्याची वेळ आलेली आहे. हालेलुया, हालेलुया.
कुठलं ठिकाण आता नीट राहणार नाही. सर्व जगाचं स्वरूप लयात जाईल, जगाचं सौंदर्य लयात जाईल, जगाचं रूप बिघडेल. जी सुंदर होती ठिकाणे पाहण्यासारखी होती ती विद्रूप बनली जातील. हालेलुया. सदोम आणि गमोरा जो प्रदेश होता, उत्पत्ती 13 अध्याय, इतकं बायबल सांगते देवाच्या एदेन बागेसारखा होता. हालेलुया. उत्पत्ती 13 अध्याय वचन काय सांगते पहा. सदोम आणि गमोरा जे प्रदेश होते, 13 अध्याय 10 वचनात काय सांगते. लोटाने आपली दृष्टी फेकून यर्दनेच्या सर्व खोरे पाहिले, तो ती सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले. परमेश्वराने सदोम व गमोऱ्याचा नाश केला. त्यापूर्वी सोराकडचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसळ देशासारखा होता. कसा होता हा सदोम गमोराचा जो प्रदेश होता, तिकडूनचे जे प्रदेश होते सदोम आणि गमोरा प्रदेशासारखे होते. देवाच्या एदेन बागेसारखे होते. सुंदर सर्व काही उपलब्ध. पण उत्पत्ती 19 अध्याय जेव्हा देवाने गंधक याचा वर्षाव केला, गंधक आणि अग्नी जळून पूर्ण भस्म झाले. सदोम आणि गमोरा प्रदेश आताच्या स्थितीत कसं आहे माहिती. तिकडे मात्र झाडे पाणी नीट रुजत नाही, रुजले तर नीट होत नाही, झाले तर फले येत नाही, फले आले तर पिकत नाही. तिकडूनच्या लोकांची स्थिती कमजोर आहे, एकदम बारीक खायला नाही, म्हणजे तिकडची माती खराब आहे, नीट काही पिकत नाही. अगदी जमातीच्या खाली अद्याप गंधक आहे, खोदल्यानंतर गंधक निघतो, माचीसने पेटवलं तर पेट घेते. जो एदेन बागेसारखा सुंदर होता प्रांत प्रदेश, तो इतका नष्ट झालाय की जगात एकदम तुच्छ प्रदेश बनले गेलेले आहेत सदोम आणि गमोरा प्रदेश. तर ह्या जगातले जे सुंदर प्रदेश आहेत, नगर आहेत, ठिकाण आहेत, ते कसे सुंदर राहणार. बायबल सांगते लयात जाणार आहेत. त्याच्या मागे तुम्ही लागू नका, तर येशूच्या मागे लागा, प्रभूच्या मागे लागा, ज्याद्वारे प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, आशीर्वाद देणार, आपली उन्नती करणार, आपली प्रगती करणार, जो आपण प्रभूच्या मागे लागणार. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये सांगितलं भरपूर आहे, परंतु वेल भरपूर कमी. यशा 5 अध्याय 13 ते 14 वचनात वचन तिकडे काय सांगते पहा. बायबल सांगते यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले, त्यातले प्रतिष्ठित उपाशी मरत आहे आणि लोक समुदाय तृषाक्रांत झाले. यामुळे अधोलोकाने आपली श्रद्धा वाढविले, आपले तोंड अमर्याद पसरिले. त्याच्या वैभव, त्याचा जमाव, त्याचा थाटमाट, तेथे मोज मारणारे ही पडतील. प्रभू काय म्हणतो, माझे लोक अज्ञानामुळे ज्ञान घेतलं नाही म्हणून आज गरीब अप्रतिष्ठित जीवन जगत आहे. ज्ञान न घेतल्यामुळे जी प्रतिष्ठित होती, खायला पेलं होतं, धन होतं, पण ज्ञान घेतलं नाही, माझ्या मागे लागले नाही म्हणून आज उपाशी मारायची पाली आले त्यांच्यावर. काय सांगते वचन. प्रभू म्हणतो त्याने माझं ज्ञान घेतलं नाही. अज्ञानामुळे, ज्ञान न घेतल्यामुळे मूर्खतेप्रमाणे वागू लागले, माझ्यापासून दुरावले, याच्या मागे त्याच्या मागे लागले. धनवान होते, श्रीमंत होते, पैसा होता, सर्व काही होतं, पण ज्ञान नाही घेतलं, माझ्या मागे नाही आले, आज उपाशी मरत आहेत. आज अनेक लोकांची तीच परिस्थिती व्हायला सुरुवात झाली. देवाला वेळ नाही, प्रार्थना घेत नाही, ज्ञानाने काही गोष्टी आपल्याला शिकवण्यात येतात, ब्रदर पण शिकवतात, असं करा, असा व्यवसाय करा, किंवा मात्र पैसे सांभाळून ठेवा, खर्च करू नका, लग्नामध्ये प्रोग्राममध्ये उडू नका पैसा. पण नाही ऐकत, ज्ञान देण्यात येते पण ज्ञान घेतच नाही, म्हणून आता उपाशी मारायची पाली येईल लोकांना. हालेलुया. हालेलुया. अनेक घटना लोकांच्या जीवनात, वाईट घटना तयार होणार. बिकट परिस्थिती. परमेश्वराच्या मागे लागा, त्याशिवाय दुसरा उपायच नाही. हालेलुया. पुढे बायबल काय सांगते पहा. इर्मिया 52 अध्याय आणि 2 इतिहास 36 अध्यायामध्ये सिदकिया राजाने, यरूशलेमेच्या यहुदी लोकांनी परमेश्वराचे ऐकले नाही. परमेश्वर पिता वारंवार त्यांना शिक्षण देत होता, संदेश देत होता, पण ऐकायलाच तयार नाही. देवपिताने आपली संदेष्टी पाठवली, इर्मिया संदेष्टीला पाठवलं, तरी सुद्धा ऐकायला तयार नाही. उलट आणखी त्याने आपली मने कठीण केली. त्याने संदेष्टांची निर्भस्तना केली, देवाचं वचन तुच्छ लेखिलं, देवाकडे वळायला तयार नाही. म्हणून देवाचा क्रोध इतका भडकला की देवाने नबुकदनेस्सर राजा, बाबेलाच्या राजाला त्याच्यावर आणलं. त्या राजाने यरूशलेमेला वेढा घातला. त्यामुळे मात्र वेढा घातल्यामुळे सर्व व्यवसाय, धंदा सर्व बंद पडले. शेती, नांगरणी सर्व बंद झाली. त्याने प्रयत्न केला, खिंड पडली, तिथून जाण्याचा प्रयत्न केला त्याने, राजा असून. सरते शेवटी अशुराच्या सैनिकांनी, बाबेलाच्या राजाच्या सैनिकांनी त्याला पकडलं, अनेकांना मारहाण केली,
केली, बाबेलास घेऊन गेले. सिदकियाच्या राजा समोर त्याच्या पुत्रांचा वध केला. सिदकिया राजाचे डोळे फोडले, त्याला बाबेलास नेले आणि तिकडे मात्र तू मरण पावला. अशा प्रकारे यरूशलेम जाळून टाकण्यात आलं, मंदिर नष्ट करण्यात आलं, अनेक लोकांची प्रेती पडली, अनेक लोकांना कैदी करून नेण्यात आलं. का? परमेश्वराचे नियम न पाळल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. इतकी महागाई वाढली की खायला पण काही नव्हतं नगरात. हालेलुया, हालेलुया. ही वेळ आहे परमेश्वराकडे वळण्याची, देवाचे नियम पाळायची, देवाची आज्ञा पाळण्याची वेळ आहे. जर खरोखर आपण परमेश्वराच्या नियमात, परमेश्वराच्या मार्गात चालणार, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली बंधने तोडणार. 1 राजा 18 ते 1 ते 19 वचनापर्यंत दुष्काळ पडला होता. 3.5 वर्ष एलियाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे परमेश्वर पित्याने एलिया संदेष्टास म्हटलं, जा आणि अहाबाच्या दृष्टीस पड. अहाब इस्रायलचा राजा होता. दुष्काळ परिस्थितीमुळे खूप पाणी नव्हतं आणि गुरढोरांसाठी चारा नव्हता, गवत नव्हते. तेव्हा अहाब राजा आपला घराचा कारभारी ओबद्या याला म्हणतो की कुठेतरी विहिरी, नद्या, नाले काही असतील, कुठे पाणी ते शोध आणि गुरढोरांसाठी गवत, चारा, पाला काय मिळतो ते शोध. आपण संपूर्ण देश धुंडाळून काढू. तू एका बाजूने जा, दुसऱ्या बाजूने मी जातो. कुठेतरी पाणी सापडेल किंवा गुरढोरासाठी कुठेतरी गवत सापडेल, ज्याच्याद्वारे प्राण वाचतील. बघा, इस्रायलचा राजा अहाब राजा असून राजवाडा सोडून पाण्यासाठी, गवतासाठी बाहेर पडावं लागलं. राजा असून पण त्यावेळी इस्रायलची संदेष्टांचा वध करत होती. मात्र त्यावेळेला ओबद्याने 100 संदेष्टे, 50 एका गुहेत आणि 50 दुसरे गुहेत, अशा प्रकारे 100 संदेष्टांना गुहेत लपून ठेवलं, कारण इस्रायल त्यांचा वध करत होती. तेव्हा ओबद्याने त्या संदेष्टांना लपून ठेवलं आणि ओबद्याने त्या संदेष्टांना अन्न पाणी पुरवलं. जे संदेष्ट होते त्यांना खायला प्यायला मिळालं, पण जो राजा होता राजवाडा सोडून बाहेर पडावं लागलं पाणी शोधायला. हालेलुया, हालेलुया. तेव्हा एलिया संदेष्ट ओबद्याला भेटला. एलिया संदेष्ट ओबद्याला म्हणतो, जा आणि अहाब राजाला सांग की मी आलेले आहे. ओबद्या म्हणतो, काय मला मारून टाकायची आपली इच्छा आहे? कारण असं कोणतं ठिकाण आहे जिथे तुमचा शोध केला नाही. दुष्काळामध्ये एलियाने प्रार्थना करावी म्हणून अहाब राजा एलियाला शोधत होता, पण देवाने एलियाला अहाबाच्या दृष्टीस पडू दिलं नाही. बघा, देवाने अशा वेळी संदेष्टांना पण गुप्त ठेवेल, कारण जेव्हा संकट येतात ना तेव्हा लोक संदेष्टाकडे येतात. असे येत नाही सर्व नीट चालले ना, आहे ना, आता काय प्रार्थनेची देवाच्या व्यक्तीची गरज. म्हणून देवाने काय केलं, एलियाला अदृश्य ठेवलं. देवाने पडू दिलं नाही अहाबाच्या दृष्टीस, पण आता देव पिता म्हणत आहे, जा आता दृष्टीस पड. तेव्हा ओबद्या म्हणतो, काही मला मारून टाकायचं आहे का? असं कोणतं ठिकाण आहे जिथे तुम्हाला शोधलं नाही, आणि आता जाऊन मी सांगेन की एलिया आलेलं आहे आणि देवाचा आत्मा तुम्हाला घेऊन जायचा आणि मी मरायचं. तेव्हा एलिया संदेष्ट म्हणतो, जा आता मी नक्की दृष्टीस पडेल. तेव्हा एलिया आणि अहाबाची भेट झाली. अहाब राजा म्हणतो, इस्रायल लोकांना छलणारा तूच, कारण एवढं मोठं संकट आले पण तू काहीच करत नाही. म्हणजे इतका मोठा दुष्काळ आलेला आहे, अर्थात तुला सर्व ठिकाणी शोधलं, तू सापडला नाही, काहीच करत नाही, प्रार्थना करत नाही. तेव्हा एलिया म्हणतो, छलणारा मी नाही, तूच छलणार आहे. तुझ्या अधर्मामुळे गोष्ट झालेली आहे, कारण लोक परमेश्वराचं ऐकत आहे आणि पापात आहे, अधर्मात आहे, देवाकडे नाही मूर्तीकडे वालेल्यात म्हणून ही घटना आलेली आहे. तर जा बोलो तुझ्या लोकांना बायलाच्या संदेशला आपण याच्यात मार्ग काढू की परमेश्वर जिवंत देव आहे की हे मात्र बयाल. आणि अशा वेळी, कसोटीच्या वेळी लोकांना कळलं की परमेश्वर जिवंत देव आहे. तेव्हा लोक परमेश्वराकडे वळाले, परमेश्वराकडे वळाले. 20 वचनापासून 40 वचनापर्यंत एक राजा 19 अध्याय 20 ते 40. तेव्हा लोक परमेश्वराकडे वळाले आणि म्हणू लागले, परमेश्वर हाच देव, परमेश्वर हाच देव. तेव्हा एलियाने प्रार्थना केली की आता पाऊस पडणार आहे. तेव्हा पाऊस पडला. जेव्हा लोक परमेश्वराला शरण आले तेव्हा दुष्काळ संपला, तेव्हा पाऊस पडला आणि मग जमीन टवटवीत हिरवीगार बनली, दाणे उगू लागले, लोकांना खायला प्यायला मिळालं. हालेलुया, हालेलुया. म्हणून ही वेळ आहे परमेश्वराकडे वळण्याची, देवाचे नियम पाळण्याची. नाहीतर लेवी 26 अध्याय 26 वचनात, मी तुमच्या भाकरीचा आधार मोडीन, तेव्हा 10 स्त्रिया एकाच भट्टीत तुमची भाकर भाजतील आणि ती तुम्हाला तोलून परत येतील, ती खाऊन तुमची तृप्ती व्हायची नाही. 10 स्त्रिया एकाच चुलीजवळ बसतील भट्टीत भाकरी भाजायला, कारण आता गॅस पण बंद होणार. हालेलुया, हालेलुया. म्हणून गॅस
तरच मिळेल. आणि परिस्थिती अशीच घडणार आहे आता. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु आता वेळ झाली. पण जे परमेश्वरामध्ये जीवन जगतात त्यांच्यासाठी पहा वचन काय सांगते. स्तोत्रसंहिता 33:18-19. बायबल सांगते दुष्काळात परमेश्वराची नजर त्यांच्यावर असते आणि परमेश्वर त्याला तृप्त करी सर्व पुरवील. नीतिसूत्रे 10:3. धार्मिकाच्या जीवाची परमेश्वर पिता उपासमार होऊ देणार नाही. स्तोत्रसंहिता 34:9-10. तरुण सिंहासनी अन्नाचे वाण पडते आणि त्याची उपासमार होते, परंतु परमेश्वर पित्याला शरण येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही, त्याला काहीच कमी पडणार नाही, कारण परमेश्वर त्याला सर्व पुरवील. आपण प्रभूमध्ये वाढणार, प्रभूच्या नियमात वाढणार, प्रभूच्या आज्ञेत वाढणार, प्रभू आपल्याला सर्व काही पुरवील. म्हणून याच्या मागे त्याच्या मागे नाही, येशूच्या मागे चला. प्रभू येशूच्या मागे चला, प्रभू सर्व देणार. प्रभूच्या नियम पाला, आज्ञा पाला, पापात, भ्रष्टाचारात, वाईटात, मोहमायाच्या मागे लागू नका. धार्मिकतेत, पवित्रतेत, सत्यामध्ये वाढा, सत्कृत्य करा, परमेश्वर आपल्याला अनुग्रह देईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.